असे आपण पीठ मळून घेतला होता पुरणपोळीसाठी. आता त्याच्यासाठी गूळ लागणार आहे. ते असं चांगला चिरून घेते. ते पाव किलो गूळ घेतला आहे. गुढीपाडवा हा आपला महाराष्ट्राचा मोठा नवीन वर्षाचा सण आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा गुढीपाडव्याचा सण असतो त्या टायमाला पुरणपोळ्या हे आवडीने बनवतातच. ही चण्याची डाळ आहे, हे पुरणपोळीसाठी लागले. ते आता बॉईल करून घेतले. ते गाळून घेऊन तर त्याला कढईमध्ये फ्राय करून घेणार. चण्याची डाळ आहे, मस्तपैकी बॉईल केली होती. कुकरला लावून 3-4 शिट्ट्या काढायला लागल्या. आणि हे असं त्यात मग गूळ टाकला आहे. चण्याच्या डाळीचा आणि गुळाचा एक जीव चांगला मिश्रण करून घ्यायचं आहे. स्लो गॅसवर चांगला मिक्स करून घ्यायचा. परतायचा आहे, चांगला एक जीव व्हायला पाहिजे त्याचा. असा चांगला हलवायचा, कारण मसाला असा झाला आहे सगळा. त्यात आता जायफळ ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचं आहे. बारीक असे ग्रेटिंग करून घ्यायचे. मस्तपैकी असा पुरणपोळीचा पुरण झालेला आहे. त्याच्यामध्ये आता हे आपलं इलायची आणि ते सगळे स्मॅच करून घेतलेले आहे. ते आता त्यात टाकले आणि असं व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. मग असे तुम्ही बघितला होता की सगळा पुरण कसा भाजून घेतला होता. तर आता ते मगाच्या पुरणचा आता पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे आपण. असं उंडा केलेला आहे याचा पिठाचा. त्यात आता तो पुरण बनवला आहे तो भरणार. असं व्यवस्थित हे करून घ्यायचं, कारण ते पुरण आता थंड झाला आहे. त्याचे पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आहे. गरम गरम पुरणपोळी केला तर फाटेल, त्याच्यामुळं चांगला व्यवस्थित हे करून पुरणपोळी बनवते. मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे. कल्याणी कामावरून आल्यावर जरा पण झोपली नाही आणि लगेच पुरणपोळ्या बनवायला घेतला. आता तवा गरम करून घेतलेला आहे चांगला, आणि आता त्याच्यावर पुरणपोळी टाकणार आहे. तर असं चांगला भाजून घ्यायचं आहे. मग याच्या पुरणपोळी बनवताना त्याच्यात तुम्ही तेल टाकायचं आहे तर तेल टाकू शकता, तर साधं तूप टाकायचं आहे तर टाकू शकता. तर आम्ही तर शक्यतो आम्ही तेलच टाकतो. असं मस्तपैकी पलटी करून घ्यायचं आहे.
चांगला ब्राऊन झाला बघा. माझ्या मोठ्या मुलीला जरा भूक लागली आहे, त्याच्यामुळं ती मम्मी लवकर बनव असे करते. हे बघा असं चांगला परतून घ्यायचा. पुरणपोळीचा आकार पण चांगला आलेला आहे आणि मीडियम गॅसवर त्याला शेकवायचं आहे. हे आता वरनं तेल टाकतोय. असं तेल टाकून परतून घ्यायचं आहे. असे बघा मस्तपैकी बघा कशी फुगली आहे. जसे छोले भटुरे झाले, भटुऱ्यासारखा बघा कसा मस्त झाला ब्राऊन वगैरे. लय भारी वाटते. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी माझ्या मोठ्या मुलीला भूक लागली होती, तर आता ती खायला घेतला नाही तिने पुरणपोळी. तर एक तर खाऊ म्हणजे पहिले एक तरी खाऊन बघ बोललो, कशी टेस्ट आहे बघ. कशी वाटली पुरणपोळी? छान आहे ना? तर तुम्ही पण ट्राय करा अशीच पुरणपोळी बनवायला. एकदम छान झालेली आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.